आज झालेल्या इतिहासच्या पेपरची उत्तरपत्रिका लिहून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडतात। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह क्लास केला कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्हाला लाईव्ह क्लासचा किती फायदा झाला। जवळजवळ 60 पैकी 40 प्रश्नांची उत्तरं हे आपण लाईव्ह क्लासमध्ये डिस्कस केले होते। कसे लिहायचे ते पण सांगितले होते। उत्तरपत्रिका पाहून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका। तर पहा और सगट 60 मार्काचा आपला पेपर होता, त्यापैकी 40 मार्क आपण कव्हर केलेले। बघा इथे जे तुम्हाला स्टार केलेले दिसतात हे आपण जसेच्या तसे लाईव्ह क्लासमध्ये घेतलेले होते। बघा होत्या का नाही सेम रिकाम्या जागा आपण क्लासमध्ये घेतल्या। हे पहा उत्तर चेक करून घ्या। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक प्रभा भाऊ महाजन घेतलं होतं का आपण ऍक्टिव्हिटी? जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला आठवणार असणार आहे। हे बघा होतं का मेजर ध्यानचंद हॉकीचं, सचिन तेंडुलकर क्रिकेटचं हे सुद्धा आपण सांगितलेलं होतं। मग उरलेलं होतं फक्त खाशाबा जाधव चुकीची जोडी, हे सुद्धा विद्यापीठ मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सांगितले होते। ही पण ऍक्टिव्हिटी पाहून घ्या। सांस्कृतिक वारसा जशाला तशी आलेली आहे। वस्तू संग्रहालयाचा हा टेबल आपण डिस्कस केला होता जशाच तसा। हे पहा राष्ट्रवादी इतिहास लेखन, उपयोजित इतिहास हे सर्व घेतलं होतं आपण लाईव्ह क्लासमध्ये। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडतात। पाहून घ्या तिसरा प्रश्न आले का नाही, 3च्या 3 प्रश्न जशाला तसे घेतलं होतं का आपण हे? आठवा एकदा लाईव्ह क्लास। आणि बघा हा जो उतारा होता जशाच तसा आला का नाही तुम्ही चेक करा, हाच उतारा होता। बघा पैकीच्या पैकी मार्क पडणं सुद्धा शक्य होतं या पेपरमध्ये, एवढी प्रॅक्टिस आपण घेतली होती। हे पहा 5वा प्रश्न 6 पैकी 6 मार्क पडू शकत होते। आकाशवाणीचा इतिहास सांगितला होता का, कशी त्यांची नावं बदलत गेली होती ते पण सांगितलं होतं। मैदानी खेळ बैठे खेळ फरक घेतला होता। बघा ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे घेतलं होतं का? संपूर्ण लोकजागृती केली पाहिजे। लोणार सरोवरचं उदाहरण दिलं होतं। हे पहा दोन्ही रिकाम्या जागा होत्या का? संसदेला अधिकार असतो है ना। त्यानंतर हरित क्रांती, सगळ्या क्रांत्या तुम्हाला सांगितल्या होत्या। सकारण स्पष्ट पहा आले का नाही सगळेच्या सगळे, हे सुद्धा चुकी बरोबर सांगितलं होतं। हे ऍक्टिव्हिटी पाहून घ्या। फक्त हा 8वा अ प्रश्न बघा हे आलेलं नव्हतं, हे आपण घेतलेलं नव्हतं। पहा ही ऍक्टिव्हिटी, ही एक ऍक्टिव्हिटी आपली आलेली नव्हती, पण हे पहा एक प्रश्न आपला क्लिअर झालेला होता। तर हा पहा 6 तासाचा लाईव्ह क्लास ज्यांनी जर केला असेल तर 40 पैकी 40 मार्क 100% पडणार होतेच। 30 मार्क तर कुणालाही पडायला पाहिजे होते। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडणार आहेत। आणि भूगोलच्या लाईव्ह क्लाससाठी सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हा। गजानन राऊत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ सर्व मुलांना पाठवा, त्यांना उत्तरपत्रिका तपासू द्या आणि तयारी करूया आता भूगोलची। भेटूया भूगोलच्या लाईव्ह क्लासमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।